नात्यातील स्वार्थीपणा. राजेशने आज आपल्या बहिणीच्या घरी रागातच फोन केला, कारण त्याच्या बहिणीच्या घरी त्याचे बाबा महिन्यापासून राहत होते. फोन केल्यानंतर त्याने बाबांना विचारलं, "बाबा, मी तुम्हाला पुन्हा विचारतोय, तुम्ही घरी येणार आहात की नाही? आणखी किती दिवस मुलीच्या आणि जावयाच्या घरी राहणार आहात? तुम्हाला तर काही वाटत नसेल तिथे राहायला, पण माझा तरी थोडा विचार कराल की नाही? आणि समाजातील लोक काय म्हणतील? आजपर्यंत सर्वांनी घर जावई हा शब्द ऐकला असेल, पण घर सासरा हा शब्द कधी कोणी ऐकला आहे का? मला तर असं वाटतं की तुमच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय की काय, म्हणून तुम्ही जावयाच्या घरी राहण्याचा विचार करत आहात." त्यावर राजेशचे बाबा म्हणाले, "घर सासरा हा शब्द तू पूर्वी कधी ऐकला नशील तर आता ऐक. आणि घर सासरा बनून जावयाच्या घरी राहण्याचा निर्णय मी खूप विचार करून घेतला आहे. मला माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या घरी राहायला आवडतं. इथे कमीत कमी एक कप चहासाठी मला 10 वेळा सारखं सारखं सांगावं लागत नाही. माझी मुलगी आणि जावई माझी चांगल्या प्रकारे काळजी घेतात. आणि हेही ऐक राजेश, तुझ्याप्रमाणे या दोघांना माझं ओझं वाटत नाही, आणि जर वाटलंच तर मी वृद्धाश्रमात राहायला जाणार आहे, पण परत तुझ्याकडे येणार नाही." असे बोलल्यावर राजेश म्हणाला, "मग कायमचे राहा तिथेच आणि आपल्या जावयाच्या घरी त्यांची चाकरी करत बसा." नीताला सासऱ्यांचं बोलणं स्पष्टपणे ऐकायला येत होतं. बाबा म्हणाले, "स्वतःचा अभिमान विसरून लाचार बाप बनून राहण्यापेक्षा इथे मी इज्जतदार घर सासरा बनून राहील." एवढं बोलून राजेशच्या बाबांनी रागाने फोन कट केला. राजेशला खूप राग आला होता, पण त्यापेक्षाही नीताला स्वतःचा राग येऊ लागला. तिला वाटलं होतं की माझ्या माहेरी जर हे कळलं की माझे सासरे आमच्याकडे नाही तर त्यांच्या जावयाकडे राहतात, तर माझ्या घरचे आमच्याबद्दल काय विचार करतील, आणि माझ्या 2 भावजाया त्यांना काय वाटेल, आणि त्या दोघीही माझ्या आईवडिलांबरोबर माझ्यासारखंच वागतील तर माझ्या आईवडिलांचे काय हाल होतील. या विचारानेच तिचा थरकाप उडाला. असे होता कामा नये. काहीही करून आपल्याला बाबांना विनवणी करून घरी आणलेच पाहिजे, असे म्हणून तिने राजेशला सांगितले, "हे पहा, बाबांच्या बाबतीत जे काही घडलं आहे ते बरोबर घडलं नाही. अहो, काही झालं तरी ते तुमचे वडील आहेत, आणि त्यांनी 2 शब्द तुम्हाला सुनावले तर त्यात राग करण्यासारखं काय आहे? तुम्ही खूपच बोलतात बाबांना. गप्प राहिला असतात तर काही बिघडलं असतं का तुमचं? थोडंसं ऐकून घ्यायचं ना. तुम्ही छोटी गोष्ट मोठी करून टाकली." राजेशने तर स्वतःला चिमटा काढला आणि म्हणाला, "मी स्वप्नात तर नाही ना? चक्क माझी बायको आणि माझ्या बाबांचा पक्ष घेत बोलत आहे. अगं, आता तुला चांगले वागण्याचा झटका तर आला नाही ना? अगं, बाबा इथे असताना तू काय कमी छळला आहेस का बाबांना? त्या म्हाताऱ्या माणसाला 2 वेळचं जेवण आणि नाश्ता कधीतरी वेळेवर दिला आहेस का तू? मी रोज रात्री ऑफिसवरून आलो की तू फक्त बाबांची चुगली करत होतीस. नुसता वैताग आणून सोडला होतास माझ्या डोक्याला. आता सुद्धा बाबा घर सोडून गेल्याचं दुःख नाही तुला, तर त्यांच्यासोबत पेन्शनचे 10,000 रुपये पुढे मिळणार नाहीत याचं जास्त दुःख वाटत आहे तुला. मी तुला चांगलंच ओळखतो." असं बोलून राजेशने सर्व दोष नीताचाच आहे असं दाखवलं. त्यामुळे नीताला खूपच राग आला आणि ती म्हणाली, "तुम्ही कुठे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात? तुम्हाला तरी काही दुःख आहे का बाबा घर सोडून गेल्याचं? शपथ घेऊन सांगा की तुम्हाला बाबांच्या पैशांची गरज नाही म्हणून." नीताने आता राजेशला उलटा आरसा दाखवला. तो गप्प बसला. त्यानंतर हळूच आवाजात म्हणाला, "जाऊ दे, जे झालं ते झालं. आता या विषयावर भांडून तरी काय फायदा आहे का? त्यापेक्षा बाबा पुन्हा घरी कसे येतील हा विचार करायला हवा. मला चांगलंच ठाऊक आहे की बाबा स्वतःहून कधीही घरी परतणार नाही. आता तरी जयाच्या घरी आहेत, पण जर त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला तर ते खरंच वृद्धाश्रमात राहायला जातील, आणि जर बाबा वृद्धाश्रमात गेले तर तिथून परत कधीच कुठेच जाणार नाहीत." नीता म्हणाली, "तुम्ही म्हणत असाल तर मी एकदा बाबांशी बोलून बघू का? आता आपली चूक आहे म्हटल्यावर ती चूक आपल्याला सुधारावी लागणार नाही का?" राजेश म्हणाला, "नको, राहू दे. बाबांना जयाकडेच जाऊन 1 महिना तरी झाला आहे. आता आठवड्यानंतर आपल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील, तेव्हा आपण सगळे जाऊन त्यांची माफी मागू आणि त्यांना घरी घेऊन येऊ. आपल्या मुलांना सुद्धा सांगू त्यांची माफी मागायला. त्यांच्याकडे पाहून ते नक्कीच आपल्याला परत माफ करतील आणि आपल्याकडे येतील बघ." राजेशचं बोलणं ऐकून त्यांची मुले निखिल आणि राहुल उड्या मारतच पडद्याच्या मागून बाहेर आली. पहिले तर दोघेही आपल्या आईवडिलांना मोठ्या आवाजात बोलत असलेले पाहून घाबरले आणि पडद्याआड लपून बसले होते. मग दोन्ही मुलांनी आपल्या आईला खुश होऊन विचारले, "खरंच आजोबा परत येतील आपल्याकडे राहायला?" तेव्हा नीता म्हणाली, "हो बाळांनो, आजोबांना परत आपल्या घरी नक्की घेऊन येऊ." हे ऐकून राजेशने स्मितहास्य केलं. आता मुलांना शाळेला सुट्टी पडली आणि ते सर्वजण कारने जयाच्या घरी बाबांना आणायला निघाले. राजेशने निघण्यापूर्वी जयाला फोन करून विचारले होते, "बाबा घरी आहेत की बाहेर कुठे गेले आहेत म्हणून?" खरंच
काही माणसे अशी असतात की त्यांना त्यांच्यासोबत राहणाऱ्या माणसाची किंमत नसते, पण काही कारणांसाठी तीच माणसे त्यांच्यापासून दुरावली गेली तर त्यांची खरी किंमत कळते. असेच काहीसे राजेश आणि नीताचे झाले होते. जोपर्यंत बाबा त्यांच्यासोबत राहत होते तेव्हा त्यांना सतत असे वाटायचे की बाबा त्यांच्या कामात अडथळा आणतात, नको तेव्हा चहा जेवण नाश्ता मागतात, मुलांना उगाचच प्रत्येक गोष्टीत सल्ला देतात, असे करू नका तसे वागू नका. नीताला वाटायचे बाबा घरातल्या प्रत्येक गोष्टीत उगाच नाक खुपसतात. तिचे म्हणणे होते की बाबांनी जेवण करून एका कोपऱ्यात पडून राहावं, घरातल्या प्रत्येक गोष्टीत लक्ष देऊन स्वतःला काय वाटतं किंवा एखाद्या गोष्टीवरून काय मत आहे हे त्यांनी आम्हाला सांगू नये, कारण ते आता म्हातारे झाले आहेत. नीताला सतत वाटत होतं की बाबांमुळे तिला घरात मोकळीक मिळत नाही. बाबा म्हणायचे, आयुष्यात काही बनायचे असेल तर आधी तुम्हाला स्वतःमध्ये चांगला बदल घडवून आणण्याची गरज आहे, तरच तुम्ही तुमच्या मुलांना चांगले घडवू शकतात आणि तेव्हाच तुमची मुलं तुमचा मान ठेवतील, तुम्हाला त्यांचा आदर्श मानतील, तुमच्याकडून काहीतरी शिकतील. पण तेव्हा नीता आणि राजेशला बाबांचं बोलणं म्हणजे एक वायफळ बडबड वाटत असायची. पण त्यांना आज बाबांची बोललेली प्रत्येक गोष्ट खरी आहे असं वाटत होतं. बाबांना दरमहा मिळणाऱ्या पेन्शनचे पैसे राजेश घेत होता. त्याचे म्हणणे होते की आता बाबांना मी सांभाळतो, मग त्यांना स्वतःजवळ पैसे ठेवण्याची काय गरज. त्या दोघांना बाबांचे पैसे हवे होते, मग स्वतःचे कर्तव्य ते विसरले होते. नीताच्या मैत्रिणी घरी यायच्या त्यावेळेस तिला विसर पडायचा की बाबा चहाची वाट पाहत खूप वेळ बाहेर बसले आहेत. कधी कधी तर ती जेवण वाढायला सुद्धा विसरायची. आपल्या मुलाशी म्हणजे राजेशशी बोलायला ते खूप आतुर असायचे, पण तेव्हा त्याला बाबांशी बोलायला वेळ नसायचा. तेव्हा ते बाबांशी जे काही वागले त्याबद्दल त्यांना आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती. अचानक राजेशची कार अर्ध्या वाटेतच बंद पडली. नशिबाने गॅरेज जवळच होते. धक्के देत गाडी गॅरेजपर्यंत ढकलत आणली. मेकॅनिकने चेक केली आणि सांगितले, ब्रेकचा तर पाईप कट झाला आहे, नीट करायला कमीत कमी 1 दिवस तरी लागेल. आणि योगायोग असा की गाडी जिथे बंद पडली तिथून काही अंतरावरच नीताचे माहेर होते, त्यामुळे त्यांना गाडी ठीक होईपर्यंत नीताच्या माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. राजेशने टॅक्सी बुक केली आणि आपल्या सर्व कुटुंबासह तो नीताच्या माहेरी गेला. त्या सर्वांना अचानक आलेलं पाहून घरातील सर्वजण खुश झाली. नीताच्या कुटुंबात तिचे आई बाबा, 2 भाऊ, 2 भावजाया व त्यांची मुलं असं सर्वजण एकत्र राहत होते. घरी गेल्या गेल्या निखिल आणि राहुल मामाच्या मुलांसोबत खेळायला गेली. आई बाबांची गप्पा मारल्यानंतर नीता स्वयंपाकघरात गेली, जिथे तिच्या 2 भावजाया रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. आता नीता दोघांना मदत करण्यासाठी गेली तर दोघेही म्हणाल्या, तुम्ही निवांत बसा, आम्ही करू दोघं, असं म्हणून लहान वहिनीने तिला बसायला खुर्ची आणून दिली. नीताच्या दोन्ही वहिनी गप्पा मारता मारता स्वयंपाक केला. तिची मोठी वहिनी 2 प्रकारच्या भाज्या बनवत होती, म्हणून नीताने वहिनीला विचारलं, वहिनी कमी तेल मसाल्याची भाजी कोणासाठी बनवत आहेस. तेव्हा ती म्हणाली, आई बाबांना खूप तेल आणि मसाले असलेल्या भाज्या खात नाही, म्हणून त्या दोघांसाठी नेहमी वेगळ्या भाज्या बनवाव्या लागतात. नीता म्हणाली, पण बाबांना तर कोणताही आजार नाही, तरी त्यांच्यासाठी तुम्ही वेगळ्या भाज्या बनवण्याचा त्रास का करून घेत आहात. छोटी वहिनी म्हणाली, त्यात कसला त्रास, त्या दोघांचं वय झालं आहे, मग त्यांची काळजी घेणं तर आमचं कर्तव्यच आहे. ताई, असंही तुम्ही तुमच्या सासऱ्यांसाठी जे काही करता त्यापुढे आम्ही काहीच करत नाही. हे ऐकल्यावर तर नीता घाबरत म्हणाली, मी काय केलं आहे आणि तुम्हाला कसं काय माहिती झालं. यावर मोठी वहिनी म्हणाली, राहू द्या ना ताई, काहीच माहिती नसल्यासारखं का बोलत आहात. अहो, कालच तर तुमच्या सासऱ्यांचा फोन आला होता, त्यांनी तुमच्या आणि राजेश दादांबद्दल आम्हाला सर्व काही सांगितलं. नीता घाबरली. आता बाबांनी या सर्वांना माझ्याबद्दल फोन करून काय सांगितलं असेल आणि त्यामुळेच तर माझ्या भावजाया मला टोमणा मारत असतील, असा विचार करून ती म्हणाली, काय म्हणाले बाबा, माझ्याबद्दल काही बोलले का, नाराज होते का माझ्यावर. त्यावर वहिनी म्हणाली, अरे ते का नाराज असतील तुमच्यावर, उलट ते तुम्हा दोघा नवरा बायकोंची खूप स्तुती आणि कौतुक करत होते. ते म्हणाले, माझी सून लाखात एक आहे, मी तिला काही मागण्याआधीच ती सर्व समजून घेते की मला काय हवं आहे, आणि मुलगा तर अगदी श्रावण बाळ आहे माझा, त्याच्या बाबांची बोलल्याशिवाय त्याचा दिवसच सुरू होत नाही. असा मुलगा आणि सून खूप नशिबानेच मिळतात, माझ्यासारखा नशीबवान कोणीच नाही, असे बोलले होते तुमचे सासरे. दोन्ही वहिनी म्हणाल्या, ताई, आता आम्ही सुद्धा अगदी तुमच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करू. त्यांचं बोलणं ऐकून नीता घाबरली आणि म्हणाली, वहिनी, माझ्यासारखं वागू नका. नीताला खूप अपराध्यासारखं वाटत होतं. तिने कधीच बाबांना गरम किंवा ताजं जेवण दिलं नव्हतं. ती बाबांच्या समोर जेवायलाही काहीही आणून ठेवत असायची, त्यामुळे बाबा मधून आजारी पडायचे. एकीकडे नीताच्या भावजाया आहेत ज्या तिच्या आईवडिलांची जेवणाची किती काळजी घेतात, आणि दुसरीकडे एक नीता,
तरीही तिच्या सासऱ्यांनी आज तिच्या माहेरी तिचा त्रास सहन करून सुद्धा तिची अजिबात तक्रार केली नाही. उलट तोंड भरून तिचं कौतुक केलं. नीताला आता आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला होता आणि त्यामुळेच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने शपथ घेतली की यापुढे बाबांना कोणत्याही प्रकारचं ती दुखावणार नाही. स्वतःच्या वडिलांप्रमाणे त्यांची काळजी घेईल. इकडे राजेश सुद्धा नीताच्या भावाचं आणि आई वडिलांबरोबरचं असलेले प्रेम पाहून त्याला वाटले आपण कुठेतरी बाबांची वागायला चुकलो आहोत. म्हणूनच मनोमन तोही खूप खजील झाला. नीताचे दोन्ही भाऊ स्वतःचा व्यवसाय सांभाळत होते. त्या दिवशी त्यांनी आपल्या आईबाबांच्या हातात विक्रीतून आलेले पैसे ठेवून त्यांना वाकून नमस्कार केला आणि थोडा वेळ बाबांशी गप्पा मारल्या आणि त्यानंतर राजेशबरोबर गप्पा मारत बसले होते. पण राजेश मात्र मनातल्या मनात विचार करत होता, मी तर माझ्या बाबांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे त्याला बाबांची खूप काळजी घेण्याची गरज आहे. आई गेल्यानंतर ते एकटे पडले आणि ते बोलणार तरी कोणाशी? त्याने का आपल्या बाबांचा एकटेपणाचा विचार केला नाही? का बाबांना समजून घेतलं नाही? त्यांनी आज ठरवलं बाबांच्या पेन्शनला अजिबात हात लावणार नाही. उलट त्यांना काही हवं असेल तर त्यांच्यासाठी तो स्वतः खर्च करेल. दुसऱ्या दिवशी राजेशची गाडी दुरुस्त झाली. ते दोघेही निघणारच होते पण नीताच्या घरच्यांनी त्यांना आग्रह करून 2 दिवस थांबवून घेतलं. त्या 2 दिवसात राजेशने नीताच्या भावांचे आणि आईवडिलांचे असलेले प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा पाहून त्याला समजले होते की आई-बाबा कितीही वृद्ध झाले तरी त्यांचे असणे किती महत्त्वाचे आहे. 2 दिवसांनी ते जयाच्या घरी आले. ते आता स्वच्छ मनाने बाबांना घरी आणण्यासाठी आले होते. त्यांना विश्वास होता की बाबा त्या दोघांना माफ करून एक संधी अवश्य देतील. थोड्या वेळाने ते जयाच्या घरी गेले. बाबा चहा पीत झोपाळ्यावर पेपर वाचत बसले होते. नीता आणि राजेशने काहीही न बोलता बाबांचे पाय धरले आणि आम्हाला क्षमा करा बाबा. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ती द्या, पण तुम्ही आपल्या घरी चला. दोन्ही नातवंड पण म्हणत होते आजोबा घरी चला. तुम्ही हवे आहात आम्हाला. त्यावर बाबा ठीक आहे म्हणाले. पण बाळांनो, तिकडे येण्यासाठी आधी माझे पाय तरी सोडाल की नाही? असे बोलल्यावर राजेश बाबांच्या गळ्यात पडून रडू लागला. बाबा, आम्हा दोघांना माफ करा. यापुढे अशी चूक होणार नाही. बाबा म्हणाले, मी तुम्हाला केव्हाच माफ केलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची चूक समजली यातच सर्व काही आलं. असं बोलून बाबा लेकीचा आणि जावयाचा निरोप घेऊन राजेश आणि नीताबरोबर आपल्या घरी जायला लागतात.